तर बाळांनो, मी बबू आजी आणि मी आज तुम्हाला हुंड करून लावणार आहे काकडीचं. काकडी ही अशी आहे बघा, कच्ची पिकी असली तरी चालते, कच्ची असली तरी चालते. आणि त्याच्या ब्या काढून घेतले ते आता खिसायचं आहे. बाळांनो, अशी काकडी खिसून घ्यायची. बाळांनो, ही काकडी मी खिसून घेतली. आता एवढी राहिली, एवढी खिसते. बाळांनो, ही काकडी खिसून घेतलेली आता शिजत घालायची. आणि त्याच्यामध्ये हे गूळ घालायचा 200 ग्राम. पुरतं जरा हे मीठ टाकायचं. ही वेलची पावडर टाकायची आणि मिक्स करून घेते. शिजत घालते, चुलीवर शिजवून घेते. मरताना आणि लावते तुम्हाला कसं करायचं. बाळांनो, ह्या तुरकाट्या येतात, ह्याला तुरीच्या शेंगा येतात. हे चुपून वाळवून ठेवते. त्याच्या ह्या काट्या येतात, त्याचं मी पेढान घालते हुंड शिजवायला. आंघोळीचं पातेलं आहे, हे पेढान घातलंय. असं ह्याच्यात पाणी ओतायचं आणि हुंड शिजवून ह्याच्यात घ्यायचं. हुंड शिजवून हे चुलीवर ठेवायचं पातेलं. उकळलं की ह्याच्यावर हुंड शिजत घालायचं. पाण्याला उकळी येण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवायचं. बाळांनो, ही काकडी आपण शिजवून घेतल्या. गुळामुळे हे पातळ झाले. आता हे तांदळाचं पीठ घेतलं, हे एवढं गव्हाचं घेतलं. ह्याच्यात भिजल तेवढंच मळायचं. हे दोन्ही पीठ एक जागा गव्हाचं आणि तांदळाचं मिक्स करायचं आणि हे मग खीस त्याच्यात वतायचं. अशी मोठी मोठी पानं आणली ते फणसाची, त्याच्यावर आता थापते. थापायचं असं गोड पातळ. मोठं त्याला हिम्याच होईल आणि असं थापायचं. हे लावून घ्यायचं. पराठीत दिसते ते एवढं बाळांनो म्हणजे थापून घेतले. ते आता पाण्याला आले शिजत घालते. किती पण ठेवू शकतो, एका एक घातलं तरी हे शिजतं चांगलं. आता होईत आलं आपलं हुंड. अर्ध गाठले ते शिजत. बाळांनो, हुंड्याला पीठ दिलं, त्याचं हुंड थापून झालं. आता शिजत घालते. हुंड शिजायला जरा बाळांनो वेळ लागतो. बाळांनो शिजायला घातले ते. आता सगळं शिजल्यावर तुम्हाला लावते. बाळांनो, आता हुंड शिजले ते. अर्धा पाऊण तास शिजायला लागतो. आता आपण काढून घ्यायचं. बाळांनो, हे हुंड आता शिजलेलं आहे. हे आता अलगद निघते पानावर पान असणार. हे आता दुधासोबत खायला बसते. तिने हुंड गरमागरम खायला या.